नमस्कार. आरसी नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी. हेडलाइन्स प्रस्तुत करता पंकज कोठारेज, कोठारी कन्स्ट्रक्शन कंपनी, रामी हेरिटेज, जुना आरटीओ ऑफिस समोर, अकोला. मराठा आरक्षण निवेदन घेण्यास सत्तारूढ भाजपा नेत्यांची टाळाटाळ. गरजवंत सकल मराठा आक्रोश मोर्चाचे आंदोलनाची चर्चा. आत्मक्लेश मराठा आंदोलनात राजकीय हेवेदावे आले समोर. वंचितचे पुणकर आणि आमदार देशमुख यांच्या वादाने गाजले आंदोलन. ओबीसी मध्ये असलेल्या मराठा कुणबी समाजानं मोठं मन करावं. अमोल मिटकरींचं मोठं वक्तव्य. नव्या भूमिकेनं वाद निर्माण होणार. आमदार खंडेलवाल व आमदार बाजोरी यांनी घेतले नाही निवेदन. मराठा आंदोलनकर्ते का झाले संतप्त, काही निघून गेले. माकडीन मेल्याने संतप्त नर वानराचा अनेकांना चावा. बाळ कारणे यांच्या मदतीने रेस्क्यू ऑपरेशन झाले पूर्ण. आता सविस्तर बातम्या. जालना येथील मनोज जरांगे यांच्या आंदोलनास समर्थन व मराठा आरक्षणासाठी गरजवंत सकल मराठा आक्रोश मोर्चा यांच्या वतीने आज शहरातील आमदारांना निवेदन देण्यात आले. त्याचबरोबर मराठा आरक्षणाची मागणी करण्यात आली. या आंदोलनाची जोरदार चर्चा आज संपूर्ण जिल्ह्यात होती. लोकशाही मार्गाचे हे आंदोलन राज्यात पोहोचले. जवाब दो, जवाब दो, आमदार साहेब जवाब दो. एक मराठा, लाख मराठा, एक मराठा, लाख मराठा. आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. गरजवंत सकल मराठा आक्रोश मोर्चा अकोला यांच्या वतीने आज आंदोलन करण्यात आले. चुलीत गेले नेते, चुलीत गेले पक्ष, मराठा आरक्षण एकच लक्ष या आधारावर त्यांनी निवेदन दिले. जय जिजाऊ जय शिवराय अशी घोषणा देत मराठा आरक्षणाची मागणी केली. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा भूषण श्री मनोज जरांगे पाटील आमरण उपोषण करत आहेत. आरक्षण मागणारे मराठे आणि देणारे देखील मराठे, तरी आरक्षण का मिळत नाही यामुळे मराठा समाज आज अस्वस्थ झाला आहे. आज मराठा समाज आपल्या दारावर खूप अपेक्षा घेऊन आला आहे. या निवेदनाद्वारे आम्ही गरजवंत सकल मराठा आक्रोश मोर्चा आपणास खालील प्रश्न विचारत आहे. त्या अनुषंगाने आपण आपल्या पक्षाला मराठा आरक्षण संदर्भात भूमिका स्पष्ट करायला सांगावी, ही आमची आपल्याकडून अपेक्षा आहे आणि आपण देखील मराठा आरक्षणासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन करत आहे. सरकारने आजपर्यंत मराठा समाजाला कायदेशीर टिकणारे आरक्षण का नाही दिले? लोकप्रतिनिधी म्हणून आपण मराठा आरक्षणासाठी सभागृहात काय केले? मराठा आरक्षणाच्या बाबतीत आपल्या पक्षाची काय भूमिका आहे आणि कायदेशीररित्या टिकेल असे आरक्षण आपण केव्हा आणि कसे देणार आहात, असा प्रश्न गरजवंत सकल मराठा आक्रोश मोर्चाने विचारला. जिल्हा परिषद विश्रामगृहातून आंदोलनकर्त्यांनी थेट भाजपा आमदार रणधीर सावरकर यांच्याकडे गेले. तिथे त्यांचे निवेदन सावरकर यांचे वडील व नातेवाईक डॉक्टर रणजित सपकाळ यांनी स्वीकारले. आंदोलनकर्त्यांमध्ये विनायकराव पवार, प्राध्यापक डॉक्टर धैर्यवर्धन पुणकर, कृष्णा अंधारे, धनंजय दांदडे, दिगांबर महल्ले, प्रदीप चोरे, डॉक्टर अमोल रावणकर, डॉक्टर सुधीर ढोणे, भूषण ताले, अनिल वैराळे, प्रदीप लुगडे, गणेश गिराम, योगेश थोरात, नितीन देशमुख, अक्षय कावडे, शंतनू वसू, श्रीकांत सरोदे, धीरज देशमुख, अक्षय साबळे, मंगेश हाते, प्रफुल्ल देशमुख, विठ्ठलराव मोहिते, विक्रांत वाघमारे, मंगेश हागे, अजय गावंडे, सुनीता ताथोड, अनुराधा ठाकरे, रामा अमानकर आदींचा सहभाग होता. आज कृष्णाभाऊ अंधारे, विनायकरावजी पवार, डॉक्टर रावणकर, डॉक्टर ढोणे आणि सगळ्या संघटनेचे आमचे देशमुख साहेब, काँग्रेसचे सगळं लोकांनी आपले आपले पक्ष घरी ठेवून आज मराठा समाजासाठी अकोल्यामध्ये एकत्र आहे. 40 वर्षात 50 वर्षात पहिल्यांदा मराठा समाजाच्या लोकप्रतिनिधीकडे आज समाज त्याच्या दारात गेलेला आहे. आम्ही आज सर्व लोकप्रतिनिधींना जाब विचारणार आहोत की मराठा समाजाला आरक्षण तुम्ही इतक्या वर्षात का दिलं नाही आणि याच्या पुढे देणार असाल तर त्याची भूमिका काय, हे जाब विचारण्यासाठी आज सकल हा मराठा जो आहे आज लोकप्रतिनिधींच्या दाराशी आलेला आहे. माझं यांना विनंती आहे, आव्हान आहे की त्यांनी घरात बसू नये, तर बाहेर यायला पाहिजे, समाजाला सामोरे गेलं पाहिजे, समाजाच्या प्रश्नांची उत्तरे द्यायला पाहिजे, मतं घेतले तर जबाबदारी घ्या, अशी आमची मागणी आहे. वंचित व शिवसेना यांच्यात राज्यात एकोपा घडत असताना आज गरजवंत मराठा आंदोलनाच्या वेळी वंचित नेते प्राध्यापक धैर्यवर्धन पुणकर आणि शिवसेना आमदार नितीन देशमुख यांच्यात जोरात वाद झाला. हे आंदोलन राजकीय होत असून मी राजकीय नेत्यांकडून निवेदन स्वीकारणार नाही अशी भूमिका आमदार देशमुख यांनी घेतल्याने या वादात भरच पडली.
पण यामुळे मूळ आरक्षणाचा मुद्दा मात्र दूरच राहिला। मराठा आंदोलनकर्ते आणि शिवसेना आमदार नितीन देशमुख यांच्यात निवेदन घेण्यावरून चांगलाच वाद झाला। आमदार नितीन देशमुख यांनी या गरजवंत मराठा आंदोलनकर्त्यांमध्ये राजकीय पक्षांचे पदाधिकारी आहेत, त्यांच्या हातून मी निवेदन घेणार नाही, त्यांचा थेट रोष हा वंचित नेते प्राध्यापक डॉक्टर धैर्यवर्धन पुणकर यांच्यावर होता। पण हे राजकीय आंदोलन नसून समाजाचे आंदोलन आहे असे आंदोलनकर्ते सांगत असताना हा वाद चांगलाच विकोपाला गेला। अखेर आमदार नितीन देशमुख यांनी अराजकीय व मराठा समाजाचे निष्ठावंत नेते विनायकराव पवार यांच्या हातून निवेदन घेतले। तसेच आमदार देशमुख यांनी यावेळी स्वतःच एक मराठा लाख मराठा ही घोषणा दिली। शिवसेना आमदार नितीन देशमुख यांनी आंदोलनकर्त्यांमध्ये राजकीय नेते मंडळी असून त्याकडून निवेदन स्वीकारणार नाही असे म्हणत आत्मक्लेश आंदोलनकर्त्यांना टाळले। तर सामान्य मराठ्यांसाठी आमचा लढा कायम असून मराठ्यांना आरक्षण मिळण्याची भूमिका आमदार नितीन देशमुख यांनी मांडली। त्यावेळी थेट आमदार देशमुख यांनी मराठा आरक्षणासाठी मी राजीनामा देतो अशी भूमिका घेतली। राजकीय पदाधिकाऱ्यांना नाही बोलू, मराठ्यांना काही बोला राजकीय पदाधिकारी राजकीय कोणीच नाही, समाजासाठी आलेले आहे। आम्ही पुढे होतो, निवेदन घ्या ना तुम्ही, आम्ही होतो पुढे, निवेदन घेऊन घ्या। ओरिजिनल मराठा जातचं निवेदन घेईल मी बघर राजकीय लोकांचं म्हणणं राजीनामा देतो असतात। माझी विनंती आहे तुम्हाला, तुम्ही नका बोलू, तुम्ही राजकीय पदाधिकारी, मी तुमचं नाही ऐकत, मी पवार साहेबांना मी तुमचं नाही ऐकू शकत। आम्ही काही तुम्ही राजकीय पदाधिकारी, मी मराठा म्हणून आलो, नाही मी मराठा म्हणून आलो, मराठा समाजात सध्या ओबीसी मध्ये असलेल्या कुणबी समाजानं मोठं मन करावं। मराठ्यांना कुणबीचं जात प्रमाणपत्र देण्यासाठी ओबीसीतील कुणबींचं मन वळवण्याचं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलं आहे। इतर जातीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्या अशी अजित पवारांसह पक्षाच्या अनेक वरिष्ठ नेत्यांची भूमिका आहे। अशातच अमोल मिटकरींच्या नव्या भूमिकेनं नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। आरक्षण मागणारे मराठे आणि देणारे देखील मराठे, तरी आरक्षण का मिळत नाही यामुळे मराठा समाज आज अस्वस्थ झाला आहे। आज मराठा समाज आपल्या दारावर खूप अपेक्षा घेऊन आला आहे। या निवेदनाद्वारे आम्ही गरजवंत सकल मराठा आक्रोश मोर्चा आपणास खालील प्रश्न विचारत आहे, त्या अनुषंगाने आपण आपल्या पक्षाला मराठा आरक्षण संदर्भात भूमिका स्पष्ट करायला सांगावी ही आमची आपल्याकडून अपेक्षा आहे आणि आपण देखील मराठा आरक्षणासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन करत आहे। सरकारने आजपर्यंत मराठा समाजाला कायदेशीर टिकणारे आरक्षण का नाही दिले? लोकप्रतिनिधी म्हणून आपण मराठा आरक्षणासाठी सभागृहात काय केले? मराठा आरक्षणाच्या बाबतीत आपल्या पक्षाची काय भूमिका आहे आणि कायदेशीररित्या टिकेल असे आरक्षण आपण केव्हा आणि कसे देणार आहात असा प्रश्न गरजवंत सकल मराठा आक्रोश मोर्चाने विचारला। मराठा आंदोलकांनी आमदार अमोल मिटकरी यांच्या घरासमोर आत्मक्लेश आंदोलन सुरू केले आहे। त्यामुळे अकोल्यातील न्यू तोष्णीवाल लेआउट भागातील घरासमोर पोलिसांचा प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। दरम्यान आंदोलन सुरू झाल्यानंतर आमदार मिटकरी यांनी आंदोलकांची भेट घेऊन चर्चा देखील केली। यावेळी बोलताना त्यांनी मराठ्यांना कुणबीचं जात प्रमाणपत्र देण्यासाठी ओबीसीतील कुणबींचं मन वळवण्याचं आवाहन केलं। सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे। कुणबी प्रवर्गातली पण भरपूर लोक असतील, त्यांनी पण एक भूमिका सरकारकडे जाहीर करावी की सरसकट कुणबी समाजाचं प्रमाणपत्र द्यायला मराठा समाजाला आमची काही अडचण नाही। ही एकदा तुमची भूमिका क्लिअर झाली सरकारने मार्ग तुमच्या कुणबी आणि मराठा समाज एक आहे, तर सकल मराठा समाजाला सरसकट कुणबी समाजाचे प्रमाणपत्र भेटले पाहिजे। याकरता जे काही कुणबी बांधव इथे असतील त्यांनी पण भूमिका सरकारकडे जाहीर करावी। गरजवंत सकल मराठा आक्रोश मोर्चा अकोला यांच्या वतीने आज आंदोलन करण्यात आले। चुलीत गेले नेते, चुलीत गेले पक्ष, मराठा आरक्षण एकच लक्ष या आधारावर त्यांनी निवेदन दिले। जय जिजाऊ जय शिवराय अशी घोषणा देत मराठा आरक्षणाची मागणी केली। आमदारांना निवेदन देण्यास गेलेल्या मराठा नेत्यांना आज संमिश्र अनुभव आला। काही लोकप्रतिनिधींनी निवेदन स्वीकारलेच नसल्याचा आरोप केला गेला। मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा भूषण श्री मनोज जरांगे पाटील आमरण उपोषण करत आहेत।
पण आज भाजपा व शिंदे गटाच्या शिवसेनेचे आमदार विप्लव बाजोरिया यांनी निवेदन स्वीकारले नसल्याचा आरोप मराठा आंदोलनकर्त्यांनी केला आहे। तर निवेदन घेण्यास आमदार विप्लव बाजोरिया आले होते, त्यांच्यासोबत माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया होते, पण आंदोलनकर्ते निघून गेले होते। तर भाजपा आमदार वसंत खंडेलवाल यांनी निवेदन स्वीकारले नाही असे म्हणत त्याचा निषेध गरजवंत मराठा आंदोलनकर्त्यांनी केला। आमदार विप्लव बाजोरिया व माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया निवेदन घेण्यास रस्त्यापर्यंत आले होते, पण तोपर्यंत मराठा आंदोलनकर्ते निघून गेले होते। खासदार संजय धोत्रे व आमदार गोवर्धन शर्मा हे दोघेही आजारी असल्याने त्यांच्याकडे निवेदन देण्यास आंदोलनकर्ते गेले नाहीत। तर आमदार बाजोरिया व खंडेलवाल यांनी निवेदन स्वीकारले नसल्याचा आरोप मराठा आंदोलनकर्त्यांनी केला आहे। गरजवंत सकल मराठा आक्रोश मोर्चाच्या वतीने आत्मक्लेश आंदोलन आम्ही सुरू केलं होतं। सत्ताधारी आमदार हे अनेक वर्षापासून सत्ता भोगत आहे आणि या सत्तेचा फायदा मराठा समाजाला काहीच होत नाही आहे। मराठा समाज आज पूर्ण राज्यामध्ये गावोगाव अस्वस्थ झालेला आहे, तो रस्त्यावर आलेला आहे। परंतु सत्ताधारी मराठ्यांनी आणि सर्वपक्षीय सर्व जातीय सर्व धर्मीय आमदारांनी पक्षाची गुलामगिरी करून मराठ्यांचा नुसतं वापर केला आणि मराठ्यांना आरक्षणापासून वंचित ठेवलं। ते समजतात की महाराष्ट्रात फक्त मराठा आहे, अरे बलोच मराठा आहे, हरियाणामधला आपला मराठा आहे, संपूर्ण रोड मराठा आहे, संपूर्ण आटकेपासून तर तंजावरपर्यंत मराठ्यांचं राज्य आहे। तंजावरमध्ये जा तिथेही मराठा आहेत, तर मराठ्यांना हलक्यात घ्यायचं काम नाही आहे। आज आम्ही सगळ्या आमदारांकडे गेलो, परंतु विप्लव बाजोरिया आणि भाजपाचे विधान परिषदेचे आमदार वसंत खंडेलवाल यांनी एवढा अहंकार होता यांना की हे बाहेर सुद्धा आले नाही आहे, निवेदन सुद्धा स्वीकारलं नाही। समाज इथे उपस्थित आहे, समाज त्यांच्या पुढे आलेला आहे, तरी यांच्या डोक्यात सत्तेची मस्ती गेलेली आहे, अहंकार आलेला आहे आणि आता मराठा समाज मागेल की तुम्ही राजकारणात कसे टिकता म्हणून। तुम्ही मराठ्यांना डिवचलं, मराठा तुम्हाला सोडणार नाही। महापालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे एका चिमुकलीला कुत्र्यांनी चांगला चावा घेतल्याने तिला असह्य वेदना सहन कराव्या लागत आहेत। मोकाट कुत्र्यांचा शहरात सुळसुळाट होत असून महापालिकेचे या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष आहे, त्यामुळे लोकांच्या विशेषतः लहान मुलांच्या समस्येत वाढ झाली आहे। घरासमोर खेळणाऱ्या 3 वर्षांच्या चिमुरडीवर परिसरातील 3 भटक्या श्वानांनी जीवघेणा हल्ला चढविल्याची घटना प्रभाग क्रमांक 20 मधील खडकी परिसरात मंगळवारी घडली। चिमुकलीला फरफटत नेत असल्याचे पाहून एका महिलेने आरडाओरडा केल्यामुळे या मुलीचा जीव थोडक्यात वाचला। या घटनेत चिमुकल्या मुलीच्या अंगावर गंभीर जखमा झाल्या असून तिच्यावर सर्वोपचार रुग्णालयात उपचार करण्यात आले। या घटनेमुळे स्थानिकांमध्ये मनपा प्रशासनाप्रती प्रचंड रोष निर्माण झाला आहे। दरम्यान शहरातील सर्वच मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी समोर येत आहे। शहरात मोकाट श्वानांच्या वाढत्या संख्येमुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत। प्रभाग क्रमांक 20 मधील खडकी येथील रहिवासी राहुल भगत यांची 3 वर्षांची चिमुकली घराबाहेर खेळत होती। यावेळी अचानक 3 भटक्या श्वानांनी तिच्यावर हल्ला चढविला। तिला फरफटत ओढत नेत असल्याचे दिसताच एका महिलेने जोराने आरडाओरड सुरू केली। यामुळे श्वानांनी तिला सोडून पळ काढला, परंतु या घटनेत चिमुकलीच्या संपूर्ण शरीरावर चावा घेण्यात आल्याने ती गंभीर जखमी झाली। तिच्यावर तातडीने सर्वोपचार रुग्णालयात उपचार करण्यात आले। या घटनेमुळे संतप्त झालेल्या चिमुकलीच्या पालकांनी बुधवारी मनपात धाव घेतली। शहरात मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात महापालिका अपयशी असल्याचे चित्र आहे। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम खास दसरा व दिवाळी निमित्त घेऊन आलो आहे नवीन व्हेरायटी व संपूर्ण फ्रेश स्टॉक। खरेदी करा 2 जीन्स व मिळवा 1 जीन्स अगदी फ्री फ्री फ्री। तसेच खरेदी करा 2 शर्ट व मिळवा 1 शर्ट अगदी फ्री फ्री फ्री। तसेच मिळवा सर्व प्रकारच्या ब्रँडेड व सेमी ब्रँडेड कंपनीच्या फॉर्मल शर्ट, फॉर्मल पॅन्ट, जीन्स, कॅज्युअल शर्ट, टी शर्ट, कुर्ता पायजामा, ब्लेजर, मोदी जॅकेट आणि बरेच काही, तेही मार्केटपेक्षा स्वस्त दरात। ब्लेझर्स व सूटचे स्पेशल नवीन सेक्शन ग्राहकांच्या सेवेत सुरू। भरपूर व्हेरायटी, नवीन डिझाईन ब्रँडेड कंपनीमध्ये उपलब्ध, तेही मार्केटपेक्षा 500 ते 1000 रुपयांनी कमी किमतीमध्ये। तर एकदा अवश्य भेट द्या। आमचा पत्ता आहे मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम, LRT कॉलेज रोड, रतनलाल प्लॉट, मिस्टर डेनिम मेन्सवेअर जवळ, अकोला।
विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। जिल्ह्यात रसायन निर्मिती कारखान्यातून अंमली पदार्थाचे उत्पादन होऊ नये यासाठी दरमहा तपासणी करून त्याबाबत अहवाल सादर करावा असे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी येथे दिले। जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी झाली, त्यावेळी ते बोलत होते। आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत पोलीस, वन, वस्तू व सेवा कर, आरोग्य, उत्पादन शुल्क, अन्न व औषध प्रशासन आदी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते। जिल्हाधिकारी अजित कुंभार म्हणाले की अन्न व औषध प्रशासन, पोलीस तसेच राज्य उत्पादन शुल्क विभाग यांच्या अधिकाऱ्यांचे पथक निर्माण करून औद्योगिक वसाहतीतील चालू तसेच बंद पडलेल्या केमिकल कारखान्यांची दरमहा तपासणी करावी। कंपनीत कोणत्या पदार्थांचे उत्पादन होते व त्यात काही इतर रसायने मिसळून अंमली पदार्थ तयार होतात का याची खातरजमा करावी। तसा अहवाल प्रशासनाला सादर करावा। जिल्ह्यात कुठेही गांजा, अफूची झाडे आदी लागवड होणार नाही याची उपविभागीय दंडाधिकारी, तहसीलदार, मंडळ अधिकारी यांनी दक्षता घ्यावी। औषधांच्या दुकानात सीसीटीव्ही यंत्रणा लावणे अनिवार्य असून याबाबत अन्न व औषधे प्रशासनाने कार्यवाही करावी। तसेच अनधिकृत औषधांची विक्री होऊ नये यासाठी वेळोवेळी तपासण्या कराव्यात। शिक्षणाधिकारी कार्यालयाने शाळा महाविद्यालयांमध्ये व्यसनांच्या दुष्परिणामांबाबत जागृतीपर कार्यक्रम घ्यावेत व प्रसिद्धी करावी। जिल्हा शल्य चिकित्सकांनी व्यसनमुक्ती केंद्रांना भेटी देऊन तेथील सुविधांचा आढावा घ्यावा। वाहतूक पोलिसांना अंमली पदार्थांची वाहतूक होऊ नये म्हणून आवश्यक तपासण्या कराव्यात। डाक अधीक्षकांनी संशयास्पद पार्सल आढळल्यास तपासून तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी असेही निर्देश त्यांनी दिले। मराठा आरक्षण मिळण्यासाठी काही ठिकाणी हिंसक, काही ठिकाणी समन्वयाची भूमिका घेत आंदोलन सुरू आहे। पण अकोट तालुक्यातील सावरगाव येथे कॅन्डल मार्च काढून मराठा आरक्षणाची मागणी करण्यात आली। अकोट तालुक्यातील ग्राम सावरगाव येथे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आणि मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी शांततेच्या मार्गाने संपूर्ण गावातून कॅन्डल मार्च काढण्यात आला। सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात येऊन नंतर कॅन्डल लावून संपूर्ण गावातून मार्च काढण्यात आला। यावेळी मराठा समाजाचे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्या शासनाने लवकरात लवकर पूर्ण कराव्या आणि जरांगे पाटलाचा अंत पाहू नये असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले। यावेळी गावातील सकल मराठा समाजातील मान्यवर नागरिक सहभागी झाले होते। या कॅन्डल मार्चसाठी शुभम नारे मित्र परिवाराने परिश्रम घेतले। अकोलेकरांनी यंदा ऑनलाईन खरेदी टाळत स्थानिक बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी केली आहे। दिवाळीची खरेदीसाठी स्थानिक बाजारपेठेवर लोकांनी लक्ष केंद्रित करत खरेदी सुरू केली आहे। दिवाळीनिमित्त बाजारात विविध प्रकारची लक्ष्मी पावले, हळद कुंकू पावले यासह विविध वस्तू बाजारात विक्रीस आल्या आहेत। महिलांकडून वस्तू खरेदीसाठी मोठी गर्दी केली जात आहे। वसुबारस पासून दिवाळी सणास सुरुवात होत असली तरीही दिवाळीचा मुख्य पर्व लक्ष्मीपूजन असतो। 8 दिवस विविध सण साजरे होत असतात। त्यानिमित्ताने लक्ष्मी घरात येत असते। तिचे स्वागत धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरणात व्हावे अशी सर्वांची इच्छा असते। त्यानिमित्ताने पुरातन काळापासून लक्ष्मीची पावले प्रवेशद्वाराच्या चौकटीवर लावली जातात। पूर्वी रांगोळीने किंवा रंगाने लक्ष्मी पावले तयार केली जात। सध्या प्लास्टिक, क्रेलिक, लाकडी, कागदी, रेडियम तसेच रत्नांनी तयार केलेली लक्ष्मी पावले बाजारात उपलब्ध आहेत। त्याचप्रमाणे शुभलाभ लिहिलेली अक्षरे, प्लास्टिकच्या झेंडू फुलांची तोरणे व माळा, उंबरपट्टी, दारपट्टी, हळद कुंकू पावले, लटकन, तोरण, गाय वासरू जोडी, रांगोळी स्टिकर, बांबूच्या काड्यांनी बनवलेल्या छोट्या टोपल्या, झाडू अशा विविध वस्तूंची दीपावली निमित्ताने दुकाने लागली आहेत। दिवाळीसाठी या वस्तू खरेदी करण्यासाठी महिलांची गर्दी वाढलेली दिसून येत आहे। 2 पिलांची आई असलेली माकडीन मेल्याने संतप्त नर वानराने अनेकांना चावा घेतला। 2 पिलांचा सांभाळ करताना हे माकड माणसांना चावा घेत होते। हे माकड जेरबंद केल्याने हिंगणी बुद्रुक गावकऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला आहे। या अतिशय कठीण कामात मानद वन्यजीव रक्षक बाळकाळणे यांचा मोलाचा वाटा होता। हिंगणी बुद्रुक दहीहंडा जवळील गावात या माकडाने अनेक दिवसांपासून अनेकांना चावा घेऊन गावाला त्रस्त करणारे हे माकड आज अकोला वन विभाग रेस्क्यू टीमने अथक प्रयत्नांनी जेरबंद केले। आरएफओ विश्वास व वनपाल गजानन इंगळे यांनी ह्या कारवाईबाबत रेस्क्यू टीमचे प्रमुख वनरक्षक संघपाल तायडे, मानद वन्यजीव रक्षक बाळकाळणे, यशपाल इंगोले, चालक आला सिंह, चालक अक्षय खंडारे, अक्षय पांढरे हे या गावात पोहोचले।
यांनी या गावकऱ्यांनी मिळून प्रथम फिजिकली माकडाला रेस्क्यू करण्याचा प्रयत्न केला, मात्र माकड आक्रमक असल्यामुळे व पळत असल्यामुळे शक्य होत नव्हते. नंतर वनरक्षक संघपाल तायडे यांनी अचूक नेम धरून माकडास डॉट मारून बेहोश केले. बेहोश झाल्यावर तात्काळ माकडास संघपाल तायडे, बाळ काढणे, आला सिंह, गावातील आकाश शिरसाट, मयूर यांनी जाळे टाकून पकडले व नंतर त्यास जाळ्यात आणून पिंजऱ्यात टाकले. माकड पकडल्यामुळे गावकऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला. विशेष म्हणजे हे माकड नर जातीचे असून 2 छोट्या पिल्लांना सांभाळत होते. त्या पिल्लांची आई दगावली होती. ती जबाबदारी हे माकड करत होते. ह्या जबाबदारीपायी ते लोकांना चावा घेत होते व त्रस्त करत होते. जिल्हा प्रमुख गोपाल दातकर यांनी वन विभागाला कळविले होते. त्यामुळे आज हे जबरदस्त रेस्क्यू मंकी ऑपरेशन अकोला वन विभागाने पार पाडले. आज रोजी 12 वाजतापासून ह्या माकडास पकडण्यास सुरुवात केली होती. 2 वाजता पकडले. हिंगणा बुद्रुक या गावामध्ये माकड रेस्क्यू करण्यात आला आहे. त्याला सुखरूप रेस्क्यू करून आता जंगलामध्ये सोडण्यात येत आहे. गावकरी लोकांची खूप अर्ज केले होते. त्यांनी गावामध्ये खूप धुमाकूळ त्यांनी केला होता. खूप 2-3 जणांना इन्सिडेंट केलं. त्यानंतर अंगावर आला. गेले 1-2 महिन्यापासून काफी लोकांना त्रास देत होता. अंगावर कपडे फाटलं, कोणाला अटॅक करणं. तर साहेब यांनी आम्हाला अर्ज केला आणि त्यानंतर आम्ही ताबडतोब कारवाई करून त्याला रेस्क्यू सुखरूप केलं आणि त्याला समोर जंगलामध्ये सोडण्यात येत आहे. बस, थँक्यू. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रस्तुत करता पंकज कोठारेज, कोठारी कन्स्ट्रक्शन कंपनी, रामी हेरिटेज, जुना आरटीओ ऑफिस समोर, अकोला. मराठा आरक्षण निवेदन घेण्यास सत्तारूढ भाजपा नेत्यांची टाळाटाळ, गरजवंत सकल मराठा आक्रोश मोर्चाचे आंदोलनाची चर्चा. आत्मक्लेश मराठा आंदोलनात राजकीय हेवेदावे आले समोर. वंचितचे पुणकर आणि आमदार देशमुख यांच्या वादाने गाजले आंदोलन. ओबीसी मध्ये असलेल्या मराठा कुंडी समाजानं मोठं मन करावं, अमोल मिटकरींचं मोठं वक्तव्य. नव्या भूमिकेनं वाद निर्माण होणार. आमदार खंडेलवाल व आमदार बाजोरी यांनी घेतले नाही निवेदन. मराठा आंदोलनकर्ते का झाले संतप्त, काही निघून गेले. माकडीन मेल्याने संतप्त नर वानराचा अनेकांना चावा. बाळ काळणे यांच्या मदतीने रेस्क्यू ऑपरेशन झाले पूर्ण. बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा आरआरसी न्यूज. युट्यूब चॅनलवर तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा आरआरसी डिजिटल अकोला हे युट्यूब चॅनल. जगभरात कुठेही पहा आरआरसी डिजिटल अकोला. पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह, नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.